ओम जय गुरुदेव. मला सांगायचं म्हटलं तर एक विषय असा आहे की मला तुळजापूरचं ताट आहे, तुळजापूरची परडी आहे माझ्याकडे. काळूबाईचं वारं येतं, मला येडेश्वरीचं वारं येतं. हे वारे असताना आणि सगळे देव असताना माझ्याकडे मी गुरुदेवांचं आधी नाव घेते. त्याचं एक काहीतरी कारण आहे. ते कारण पुढं कधीतरी मी सांगेल तुम्हाला. पण काळूबाईचं मला वारं आधी यायचं. काळूबाईचं वारं यायचं त्यावेळेला मला काही एवढं देवाचं काही माहिती नव्हतं आणि देवाचं एवढं काही मी ज्ञान पण घेतलं नव्हतं. आमच्या घरामध्ये कोणाला देव नव्हते आणि कोणाचा विश्वासही नव्हता. त्यावेळेला आमची कुळदेवी ही तुळजापूरची आई आहे. तर कुठंतरी बघायला गेले. तिथं गेल्यानंतर मला असं सांगितलं की तुला काळूबाईचं वारं आहे असं सांगून काळूबाईचा कार्यक्रम करावा लागेल हे सांगितलं. त्यानंतर मी काळूबाईचा कार्यक्रम केला, ज्ञानमाळ केली. त्यानंतर आत्ता जे पाहते मी खूप जणांकडे मोठी देवी असते, त्या पद्धतीची माझ्याकडेही मोठी देवी होती. त्यावेळेला 2014मध्ये मी काळूबाईचा कार्यक्रम केला. सगळं अगदी रीतसर केलं आणि भरपूर खर्च केला. एवढं करून ती देवी माझ्याकडे काळूबाई म्हणून असं सांगून त्यांनी दिलं. पण त्या काळूबाई म्हणजे काळूबाई नव्हती, त्याच्यात प्राणप्रतिष्ठा नव्हती किंवा आई नव्हती असं मी मानते आणि खरंच येते. तर आईची मूर्ती समजून मी तिची 3 वर्ष पूजा केली. त्यानंतर असं 3 वर्षात असे अनुभव आले आणि वातावरण बिघडलं की खूप मनस्थिती बिघडली की देव आल्यानंतर जे चांगलं व्हायला पाहिजे, चांगलं तर जाऊ द्या, खूप म्हणजे खूप संकट आली, खूप वाईट अनुभव आले. त्याच्यानंतर मला काही माहिती नाही आहे की मला त्यावेळेला काही सुचत नव्हतं. मी त्यावेळेला काय केलं, मला आई बोलली माझी की आपल्याला काळूबाई नाही आहे, आपली कुळदेवी तुळजाभवानी आहे. तर मी त्या गुरूंना, माझी जी काळूबाईची मूर्ती होती, खूप छान मूर्ती होती, मी खूप छान सजवायचे. 1 किलोचे माझे मुखवटे होते काळूबाईचं आणि रक्षक पण दिले होते त्यांनी 2. तर असं 1 किलो चांदीमध्ये माझे मुखवटे होते. तर ते मी त्यावेळेला माझी मनस्थिती बरोबर नव्हती, काहीही सुचत नव्हतं, खूप बेकार परिस्थिती झाली. त्यावेळेला मी त्यांना ती परत नेऊन दिली, ज्या गुरूंनी मला ते करून दिलं होतं. ज्या गुरूंनी माझा कार्यक्रम तो काही व्यवस्थित केला नव्हता. मी आता खूप अनुभव घेतले, पाहिलं, तसा माझा झाला नव्हता. कुठलाही कार्यक्रम व्यवस्थित केला नव्हता आणि मला देवाचं काहीही ज्ञान नव्हतं. मला ह्यातलं काहीच प्रकार माहिती नव्हतं. मी कोणाचा कार्यक्रम पाहिला नव्हता. हे असं झाल्याच्या नंतर मग मी म्हटलं नाही, म्हटलं मला ती देवी नको आहे, कारण त्याच्यामध्ये देव तर नाहीच आहे आणि माझं असं असं झालं. म्हटलं मला खूप बेकार अनुभव आले, माझं काही बरं नाही आहे आणि माझी मनस्थिती ठीक नाही आहे. तर काय असेल ती आई बघून घेईल. आईवर एवढी भक्ती होती, रात्रंदिवस आईचा धावा करायची मी. इतका धावा करायचे की मी झोपायचे पण आईच्याजवळ आणि रात्रंदिवस उठले की काळूबाई काळूबाई काळूबाई, दुसरं मला काही सुचत नव्हतं. पण ते देव तरी काय करणार, ज्यांच्या हातून काही आपण, ज्यांच्या हातात जे सोपवलं होतं काम, जे गुरु म्हणता आपण, जे गुरु म्हणतात त्यांनी ते, आता काय बोलू मी, मला काही बोलायचं नाही या विषयावर. म्हणून म्हणते ज्ञान हे प्रत्येकाला नसतं. फक्त आहे ना मोठेपणा करून आणि आम्ही एवढे लोक जमा केले, एवढे लोक दाखवले आणि आम्ही देवाचं करतो, काहीही माहिती नाही. कित्येक लोकांना मी पाहते काहीही ज्ञान नाही. मग त्यावेळेला मी देवी दिल्याच्या नंतर खूप त्रास झाला आणि मी तसंच त्यांनी जो देवारा दिला होता, सागवानी थोडंसं बनवला होता आईपुरता पाट मोठा, तर मी तसंच दिला त्यांना. म्हटलं तुम्हीच सांभाळा, कारण मला काय होत नाही.
त्याच्यानंतर खूप परिस्थिती बिघडली माझी. त्यानंतर असं मला मी अगदी मरणाच्या दारातनं मी 4 वेळा परत आले. का आले, कशासाठी आले मला माहिती नाही. मग आईला माझा एकच प्रश्न होता की ह्या जगात देव आहे किंवा नाही हे मला तू सांगायचं, आणि जर खरंच देव असेल ना तर मला तू दाखवायचं. माझा हा एक प्रश्न आईला होता, आणि आईने खरंच दाखवलं ते. मला फक्त एकच पाहिजे होतं की देव आहे किंवा नाही, आणि तू आहेस किंवा नाही, मला हे फक्त आईकडनं पाहिजे होतं. मी आईचे पाय सोडले नाही. खूप संकट आले, खूप अडचणी आल्या, मी आईचे पाय सोडले नाही. आईला एकच प्रश्न होता माझा, आणि त्या प्रश्नाचं उत्तर म्हटलं तू जेव्हा देशील ना तेव्हा. खूप देवारे फिरले, खूप जणांकडे बघायला गेले, अगदी मुंबईपर्यंत गेले, हजारोनी पैसा घातला, लाखांनी पैसा घातला, काही फरक नाही पडला. शेवट मला माझे असे गुरु मिळाले की हे मी देवालाच मागितलं. मी शेवट काय केलं, आईला आणि माझे महादेव, त्यांना मी महादेवांना माझे पिता आणि आईला माझी माता मानते. माझी आई पण सांगत होते आपले कुळदेव आहेत, आपली तुळजाभवानी मेन आहे हे सांगायचे, पण पटत नव्हतं काही वेळेला. मग तेव्हा मी आईचा एवढा दावा केला. आई काळूबाईला बोलली मी, जेव्हा तू जर खरी सत्याची असशील ना तर मला तू खरेपण दाखव तुझं, आणि खरं रूप दाखव तुझं, आणि तू आहेस हे सगळं जे तू हे जे बघते ना, हे जे अन्याय चाललेला आहे, माणूस देव झालेला आहे आजकाल, देवाचं काहीच राहिलेलं नाही आहे. माणसं देवासारखे फिरत आहेत आणि देव म्हणून घेत आहेत स्वतःला, आणि तू काय करते, तुझं काय अस्तित्व आहे का नाही मला हे बघायचं आहे, आणि तू ज्या वेळेला हे दाखवशील ना तेव्हाच मी देव मानणार आहे, हे मी बोलले आईला. आणि त्याच्यानंतर असं झालं की खूप देवारे फिरले, सगळीकडे गेले, मुलीचं लग्न झालं. त्यानंतर अशी वेळ आली की मला परडे पण ठेवायला सांगण्यात आले की नको म्हणे, तुला देवच नको, देवच नाही पाहिजे, ह्या देवांनी काही चांगलं केलं नाही आहे. त्यानंतर परडी ठेवण्यात पण आली माझी, ठेव म्हणे, कारण मला उठता येत नव्हतं, अगदी चमच्याने पाणी पाजत होते मला, अशी परिस्थिती झाली होती. मग त्यावेळेला मग रडले, खूप रडले. म्हटलं आई आता तरी डोळे उघड, अगं मी तुझी भक्ती करते आहे, तू काय चालवलं आहे काय माझं, हे आहे की नाही या जगामध्ये खरं कोणी, आणि तू दाखवणार आहेस का नाही, तू बोलणार आहेस का नाही. मला बोलणारे गुरु पाहिजे, मला असे गुरु पाहिजे की मला पूर्ण ज्ञान देतील, मला यातलं काहीच माहिती नाही. मी असं जेव्हा आईला बोलले, परडी ठेवली माझी, ठेवली. मी टाक बनवले होते, टाक पण जागच्या जागी सगळीकडे गेले. माझा खंडोबाचे टाक गेले नाही, फक्त खंडोबा माझ्या घरातच राहिले, माझे रक्षक माझ्या घरात राहिले. माझं त्यानंतर असं झालं की गाणगापूरला गेले, आणि काय झालं मला माहिती नाही. मी पहिलं आईची भक्ती करण्याच्या आधी स्वामींची भक्ती करायची. काय आठवलं मला, असं काय वाटलं काय माहिती, गाणगापूरला जावं, सरस्वतीचं दर्शन घ्यावं. गेले, तिकडं दर्शन घेऊन आले, आणि नंतर अचानक आणि एक 5-6 वर्षापासनं गुरूंचं थोडंसं होतं मला काहीतरी ज्ञान. आणि ज्या वेळेला मला अजून एक सांगायचं म्हटलं तर, मग परडी तर ठेवण्यात आली हे सांगितलं, पण ज्यावेळेस मग काळूबाई दिल्याच्यानंतर परडी घ्यायची होती मला, आम्ही सगळे गेलो, परडी घेतली. परडी ज्या वेळेला मी घेतली तेव्हा मी तुळजापूरची परडी घेतली. त्यावेळेला मला पद्मावती मातेने दर्शन दिलं. पद्मावती माता ही कोण आहे, काय आहे, मला काय माहिती नाही. मला कुठली तरी देवी दिसली एवढं मला मग कळलं. मग ती देवी ती कुठली देवी आहे, कुठली आहे, काय आहे, मला काहीच त्यातलं माहिती नव्हतं. आणि मग असं झालं की झालं आता एवढं सगळे संकट झाले, परडी ठेवली. त्याच्यानंतर एक दिवस आईचं वारं आलं. आई बोलली तुला परत परडी आणावी लागेल, आणि मी तुझ्याकडेच राहणार आहे, आणि तुझी भक्ती ही पूर्ण करणार आहे, आणि तू म्हणाल तसं होणार आहे, आणि तुला माझी भक्ती करावीच लागणार. मी म्हटलं तू मार्ग दे. त्यानंतर मला गुरु भेटले, गुरूंपर्यंत गेले. मी तमिळनाडचे गुरु केलेत. माझे गुरु खूप म्हणजे संत आहेत, तपस्वी आहेत,
आजकालच्या जमान्यामध्ये तपस्वी गुरु हे भेटत नाहीत. माझे गुरु हे तपस्वी आहेत. पूर्वी ऋषीमुनी कसे तप करायचे तसे माझे गुरु तप करतात आणि गुरूंकडनं एवढं ज्ञान मिळालं की माझं म्हणतात ना एक नशीबच तिथं होतं की मला इथं कुठंही एवढं ज्ञान मिळालं नाही. तेवढं ज्ञान मला तिकडं मिळालं. 3 वर्ष मी खूप साधना पण केल्या, खूप भरपूर तप केले. त्यानंतर पूर्ण माझा भ्रम जे देव नाही आहे ह्याच्यातनं मी बाहेर निघाले आणि खरं देवाची शक्ती काय आहे, देवाचं अस्तित्व काय आहे, देव आहेत म्हणून हे जग आहे. पण एक वेळ यावी लागते, माणसाला त्याचा दम निघत नाही. आज तुम्हाला दिसत असेल मी एवढं सांगते, आईचं नाव घेते, ह्याच्याकडे काही देवारा दिसत नाही, देव नाही आहे, काहीतरीच सांगते, असा प्रकार नाही आहे. हे फक्त दिसण्यावर सगळं नाही आहे. तर खूप लोकांना बघते हसत हसत देव आणतात, पुढं चालवत आहे देवारे. माझ्या बाबतीत तसं झालेलं नाही आहे की हे. पण मला जो अनुभव आला किंवा मला जे जाणवलं की मला नाही वाटत की खूप असं कुणीतरी एवढं खोलवर जाऊन त्याचे अगदी मुळापासनं भक्ती आणि आईचा शोध लावला असेल तो मी लावला आहे. हे मला अगदी मी ठामपणे सांगू शकते. आणि मी जी परीक्षा दिली आहे ना, आज माझ्या एवढी 15 वर्ष माझी काय परीक्षा झालेली आहे हे मला माहिती आहे फक्त. कारण मी पूर्ण वेडी झाले होते, मी शुद्धीत नव्हते. काही गोष्टी इतक्या अशा झाल्या की मला काही वर्षांचं आठवतही नाही, अशी परिस्थिती झाली. पण आईने मला सोडलं नाही, आई सतत राहिली. आईचं सतत एकच सांगणं होतं की मला सांभाळायचं आहे, मी तुला सांभाळणार आहे. घरात सगळे म्हणायचे परडी ठेव, काही उपयोग नाही आहे, हे कोण बघणार पुढं, एकच मुलगी आहे, कोण बघणार. तेव्हा आई वारं येऊन आई यायची वाऱ्यामध्ये, आई सांगायची कोणी नाही तुला मी सांभाळणार, त्यामुळे तू मला सोडू नको आणि मी तुला सोडणार नाही. आणि हे खरं झालं. आज मी एवढी सुखी आहे, एवढी आनंदी आहे की खरं मला देव भेटले. आणि मूर्ती म्हणता आपण, तुम्ही म्हणता मूर्ती म्हणजेच देव, वारं आलं की मूर्तीच पाहिजे, तसं काही नाही आहे. देव कुठं आहे हे कोणाला माहिती नाही आहे, देव कशात आहे हे कोणाला माहिती नाही, पण मी ते सगळं पाहिले. आणि आज मी ठामपणे सांगू शकते की देव कुठं आहे आणि आपण देवाला कसं बोलवायचं. मी साधना केल्या एवढ्या, आईची भक्ती केली. आई खूप गोष्टी मला दाखवत असते, मला बऱ्याच गोष्टी. आता मला ते काही व्हिडिओमध्ये काही सगळं सांगायचं नाही आहे, पण मला एकच म्हणायचं आहे, ज्याला कोणाला खरंच मनापासनं तळतळ असेल, कळकळ असेल की खरं देवापर्यंत पोचायचं आणि ते खरं आहे आणि ते सत्य आहे, जे तुम्ही देवापर्यंत जर पोचाल ना तर तुम्ही जीवनामध्ये खरंच तुमच्या जीवनाचं सार्थक झालं. हे दिखाव्यात काही नाही आहे, दिखावा खोटा आहे, दिखाव्याकडे कुणी जाऊ नका. दिखावा हा खोटा असतो. फक्त मनापासनं नाही, गुरु तर केले पाहिजे सगळ्यांनी, ठीक आहे, पण काही गोष्टींना असं भ्रमात राहू नका. तुमच्या परीने पण थोडा प्रयत्न केला पाहिजे. दुसऱ्यावर पूर्णपणे अवलंबून कधी राहायचं नाही की सगळं आयतं भेटेल, नाही. आपल्याला स्वतः परिश्रम करावे लागतात. जेवणाचं ताट जरी आपल्यासमोर ठेवलेलं असतं ना, स्वतः आपल्याला खावं लागतं ते. हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि खूप काही सांगायचं आहे, पण आता एवढंच. ओम जय गुरुदेव, आई राजाऊ देव देव, ओम पद्मावती माता की जय.